पाहिलंत ना आपल्या कापण्या किती खुसखुशीत झाल्यात. कसा चुरावतोय पहा. आषाढ महिना म्हटलं की लहानपणापासून काही आठवणी मनात अगदी कायमच्या कोरल्या गेल्यात. रात्रंदिवस पडणारा रिमझिम रिमझिम भीज पाऊस, पुण्यात मुक्कामी असलेली ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबरायांची पालखी, पंढरपूरची वारी, आषाढी एकादशी आणि गोड खुसखुशीत कापण्या. आषाढ महिन्यामध्ये घरोघरी आषाढ तळणाची सुरुवात होते ना, ती कापण्यांनीच. याच कापण्या पारंपरिक पद्धतीनं कशा करायच्या तेच आज आपण पाहणार आहोत. परंतु बऱ्याच जणांच्या कापण्या कडक वातट होतात, खुसखुशीत होत नाही, काळ्या देखील पडतात. म्हणूनच आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही या कापण्या केल्यात ना, तर तुमच्याही कापण्या अगदी खुसखुशीत होतील, वातट होणार नाही, कडक होणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आषाढ तळणाला सुरुवात करूया गोड खुसखुशीत पारंपरिक पद्धतीच्या कापण्यांनी. गोड खुसखुशीत कापण्या करण्यासाठी इथे आपल्याला एक भांड बारीक चिरलेला काळा सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे. मी इथे पातेलं वापरले, तुम्ही वाटी देखील वापरू शकता. वजनानं म्हणाल तर हा 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो गूळ आहे. भांड कोणतंही वापरा, एक भांड बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला 4 सोललेल्या वेलची, अर्धा इंच सुंठेचा तुकडा, 1 चमचा बडीशेप घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायचे, खूप बारीक करायचे नाहीयेत. जाडसर बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा जायफळ पूड घालायची आहे आणि ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कापण्यांमध्ये किंवा कोणत्याही गुळाच्या गोड पदार्थांना खरी चव येते ना, ती या सुंठ, जायफळ आणि बडीशेपमुळेच. आता एक मोठं पातेलं घ्यायचं. या पातेल्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि ज्या पातेल्यानं किंवा ज्या वाटीनं आपण बारीक चिरलेला गूळ घेतला होता ना, ती पाऊण वाटी भरून किंवा पाऊण भांड भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. चमच्याच्या साहाय्यानं हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. पूर्ण विरघळला नाही तरी सुद्धा चालणार आहे, अर्धवट विरघळून घ्यायचा आहे. हे पहा, आपला गूळ अर्धवट विरघळला आणि पाण्याचा रंग देखील बदलला, कारण आपण काळा गूळ घेतलाय. आता हे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि हा गूळ आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकसारखा हलवत राहायचा आहे, पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. अगदी 2-3 मिनिटातच पाण्याला खळखळून उकळी आली आहे. आता आपण जी सुंठ, वेलची, जायफळ आणि बडीशेप यांची पूड केली आहे ना, ती पूड यामध्ये घालायची आणि खळखळून उकळी आणायची. खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची. आता अगदी 2 चिमूट मीठ यामध्ये घालायचे, ते व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचे आणि मंद आचेवर या सिरपला आपल्याला 2 मिनिटं असंच एकसारखं उकळू द्यायचं आहे, म्हणजे सगळे अर्क या गुळाच्या सिरपमध्ये उतरतील. कोणत्याही गोड पदार्थामध्ये असं अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घातलं ना, तर चव खूप छान येते. 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आता हे गुळाचं सिरप आहे ना, आपल्याला दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये गाळणीच्या साहाय्यानं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये असलेला सगळा कचरा गाळणीनं गाळला जाईल. आता हे सिरप आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण लगेचच कापण्यांसाठीची कणिक मळायला घेऊया. त्यासाठी आपल्याला एका परातीमध्ये आपण ज्या भांड्यानं बारीक चिरलेला गूळ आणि पाणी घेतलं होतं ना, त्याच भांड्यानं 2 भांडी गव्हाचं पीठ घ्यायचं. चिमूटभर मीठही घालायचं. अशा प्रकारे थोडंसं मीठ घातलं ना, तर गोड पदार्थांना छान चव येते. आता आपण रोज पोहे किंवा उपमा खातो ना, त्याच चमच्यानं 8 चमचे तेल घ्यायचे, फोडणी पात्रामध्ये घालायचे, कडकडीत गरम करून घ्यायचे आणि हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या गव्हाच्या पिठावर घालायचे. प्रथम चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साहाय्यानं हे तेल आपल्याला या पिठामध्ये मिक्स करत राहायचं आहे. तेल पिठामध्ये थोडंसं मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पावभांड डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पिठामुळे आपल्या कापण्या खमंग तर होतातच, शिवाय खुसखुशीतपणा देखील येतो. जर तुम्हाला मोहन घेण्यासाठी चमच्याचा व्यवस्थित अंदाज येत नसेल, तर सरळ पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल घ्यायचं. पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे मुटका तयार होतो. मुटका तयार झाला आहे म्हणजे आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता या पिठामध्ये आपल्याला आपण जे गुळाचं सिरप तयार करून ठेवलं आहे ना, ते पूर्णपणे थंड झालं आहे. थंड झालेलं हे गुळाचं सिरप आपल्याला हळूहळू या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ मळायला सुरुवात करायची आहे. लक्षात ठेवा, हे गुळाचं सिरप पूर्णपणे थंड व्हायला हवं. सिरप थोडं जरी कोमट असलं ना, तर मग कापण्या कडक होण्याचं हे एक कारण असू शकतं. लक्षात ठेवा, आपल्याला गुळाचं सिरप हळूहळू घालायचं, एकदम घालायचं नाही आहे, नाहीतर पीठ म्हणजे कणिक पातळ होण्याची शक्यता आहे. आपण एक भांडं बारीक चिरलेला गूळ, पाऊण वाटी पाणी, 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ वापरलं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण वापरलेला गूळ किती पातळ किंवा किती घट्ट, कडक आहे आणि आपण वापरलेलं गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ किती बारीक किंवा किती जाड आहे ना, याच्याप्रमाणे हे पाण्याचं प्रमाण, सिरपचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आपल्याला कणिक खूप घट्टही मळायची नाही आणि खूप सैलही मळायची नाही आहे. पोळी सहज लाटता येईल अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. परंतु जर तुम्हाला
गुळाचं सिरप कमी पडलंच तर आणखीन 2-3 चमचे पाणी गरम करून घ्यायचं आणि ते या पिठामध्ये घालून ना खूप घट्ट ना खूप सैल अशी कणिक मळून घ्यायची. आपली कणिक मळून झालेली आहे. आता यावर 1 चमचा तेल घालायचे, सगळ्या कणकेला लावून घ्यायचे. कणकेवर झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं ही कणिक आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे. गूळ थोड्या वेळानं कडक होत जातो, म्हणून ही कणिक मुरायला नाही ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. ठेवलीच तर अगदी 5-10 मिनिटं. जोपर्यंत कणिक मुरते तोपर्यंत एका कढईमध्ये आपल्याला कापण्या तळण्यासाठी मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचे. 10 मिनिटांनी झाकण काढायचं. हे पहा आपली कणिक अगदी मऊ लुसलुशीत झाली आहे. आता ही कणिक आपल्याला पुन्हा 2 मिनिट परातीमध्ये मळून घ्यायची आहे, म्हणजे ती एकसारखी होते, प्लेन होते. आता या कणकेचे आपल्याला 3 एकसारखे भाग करायचे आहेत आणि या भागांचे प्लेन असे गोळे तयार करून घ्यायचे. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला अशा पद्धतीनं थोडासा हातावर पसरून घ्यायचा आहे. उरलेल्या गोळ्यांवर झाकण ठेवायचे, म्हणजे ते कडक होणार नाही, त्यांना क्रॅक जाणार नाही. म्हणजे आपण भाकरी करताना कणकेचा गोळा कसा थोडासा हातावर पसरून घेतो, अगदी तसंच. आता हा पसरून घेतलेला गोळा पोळपाटावर ठेवायचा आहे आणि याची गोल गरगरीत पोळी लाटायला सुरुवात करायची. पोळी लाटताना ती आपल्याला उलटपालट करत करत लाटायची. पोळी लाटण्या अगोदर पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे पोळी खाली चिकटणार नाही. तशी गरज नाही आहे, मोहन घातलंय, परंतु एक काळजी म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं. आपली ना खूप पातळ ना खूप जाड अशी पोळी लाटून झालेली आहे. आता या पोळीवर आपल्याला थोडीशी खसखस भुरभुरून घ्यायची आणि खसखस भुरभुरल्यानंतर पुन्हा एकदा लाटण्याच्या साहाय्यानं ही पोळी आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची आहे, म्हणजे खसखस पोळीच्या आतपर्यंत चिकटली जाईल. तळताना ती तेलामध्ये सुटणार नाही. पोळीच्या दोन्ही बाजूंना आपल्याला अशा पद्धतीनंच खसखस लावून घ्यायची आहे. कापण्यांना खसखस नक्की लावायची आहे. खाताना दाताखाली खसखस आली ना की खूप छान लागते. काही केलं तरी खसखसशिवाय कापण्यांना चवच येत नाही. हे पहा, पोळीचा थिकनेस असा ठेवायचा आहे, ना खूप जाड ना खूप पातळ. आता फिरकीच्या, सुरीच्या किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्यानं आपल्याला या पोळीला 1-1 इंच आकाराचे उभे छेद द्यायचे. उभे छेद देऊन झाल्यानंतर पोळपट फिरून घ्यायचा आहे आणि मग आडवे छेद द्यायचे. कापणी शंकरपाळीसारखी छोटी आणि चौकोनी नसते, मोठी आणि अशा प्रकारे डायमंडच्या शेपची असते, म्हणजे काजू कतलीच्या आकाराची असते. हो, परंतु काजू कतलीपेक्षा आकारानं थोडीशी लहान असते. कापण्या खुसखुशीतच असतात, म्हणजे खूप कडकही नसतात आणि खूप मऊसुद्धा नसतात. परंतु जर तुम्हाला खूप कडक कापण्या करायच्या असतील तर मग पोळी पातळ लाटून घ्यायची आणि खूपच मऊ करायच्या असतील तर मग जाडसर पोळी लाटून घ्यायची. कडक कापण्या जास्त दिवस टिकतात, परंतु वृद्ध व्यक्तींना खाण्यासाठी त्रासदायक असतात आणि जाड कापण्या कमी दिवस टिकतात, परंतु सगळे आरामात खाऊ शकतात. हे पहा, पोळपाटावर पहिल्या पोळीच्या कापण्या पाडून झालेल्या आहेत. पाहताना तुम्ही आपली पोळी पोळपाटाला अजिबात चिकटली नाही आणि कापण्यासुद्धा अगदी सहज पाडल्या गेल्या, ना चिकटल्या ना तुटल्या, पोळपाटापासून सहज वेगळ्या झाल्या आणि आकारही एकदम परफेक्ट आलाय, ना खूप छोटा ना खूप मोठा. एवढं सगळं करेपर्यंत मंद आचेवर आपलं तेल गरम झालेलं आहे, परंतु ते अगदी परफेक्ट गरम झालं आहे का तर नाही. हे पहा, गोळा टाकल्यानंतर तो पटकन वर येत नाही आहे, खालीच राहतोय. याचा अर्थ आपलं तेल अजून तितकंसं गरम झालेलं नाही. म्हणून एक 2-3 मिनटं थांबायचे. आता पुन्हा एक गोळा घालायचा आहे. हे पहा, हा गोळा पटकन वर येतो, याचा अर्थ आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालं. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक कापणी या तेलामध्ये आपल्याला हळुवारपणे सोडायची आहे. लक्षात ठेवा, कापण्या तळताना आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, मध्यम करायचं आहे. एकतर आपण काळा गुळ वापरलेला आहे, त्यामुळे काय होतं, आपल्या कापण्या तळल्या न जातात लगेचच काळ्या होतात आणि आपल्याला तळल्या गेल्यात असं वाटतं. तेलामध्ये सहज तळल्या जातील, सहज हलवता येतील इतपतच कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्यात. खूप गर्दी करायची नाही आहे. खूप कापण्या आपण एकावेळी टाकल्या ना तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग कापण्या विरघळायला सुरुवात होते. कापण्या तेलात सोडल्या लगेच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे, नाहीतर मग कापण्या तुटण्याची शक्यता असते. जेव्हा कापण्या वर तरंगायला सुरुवात होईल ना, तेव्हा मग झाऱ्याच्या साहाय्यानं अगदी हळुवारपणे आपल्याला या कापण्या हलवायला सुरुवात करायची. कापण्या पूर्णपणे तरंगून वर आल्या की झाऱ्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं खाली तेलामध्ये अगदी हलक्या हातानं थोड्याशा दाबून घ्यायच्यात, म्हणजे त्या व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळल्या जातात. झाऱ्यानं अशा गोलगोलही फिरवून घ्यायच्यात. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आणि मंद याच्यामध्ये ठेवायची आहे आणि या मध्यम आणि मंद्याच्या मधल्या आचेवर आपल्याला या कापण्या गोल्डन रंग येईपर्यंत एकसारख्या उलटपालट करत तळत राहायच्यात. कापण्यांचा आकार थोडासा मोठा आणि जाड पण आहे, म्हणून अगदी काही लगेच 2-3 मिनिटात कापण्या तळून होत नाही. जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागतात. 3-4 मिनिटांनंतर कापण्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि बुडबुडे देखील बऱ्यापैकी कमी झालेत. चकली तळताना आपण कसे बुडबुडे पूर्ण बंद होईपर्यंत वाट पाहतो, तशी आपल्याला इथे वाट पाहायची नाही आहे. बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झाली की आपल्याला कापण्या काढायच्या असतात. कारण कापण्या जर खूप वेळ तळल्या ना तर त्या मधून तर व्यवस्थित तळल्या जातात, परंतु कडांनी त्या कडक होतात आणि रंगही खूप डार्क होतो. म्हणून आपल्याला खूप डार्क रंग येईपर्यंत वाट पाहायची नाही आहे, लगेच काढून घ्यायच्यात.
फक्त कच्च्या मात्र ठेवायच्या नाही आहेत. हे पहा आपल्या कापण्यांचा पूर्णपणे रंग बदलला आहे. सगळ्या कापण्या तेलावर तरंगत आहेत, बुडबुडे देखील कमी झालेत. सगळीकडे एकसारखा रंग आलाय, याचा अर्थ त्या कच्च्या राहिलेल्या नाही आहे. घरभर खमंग दरवळ तर पसरलाच आहे. कापण्यांचा पहिला घाणा तळून झालाय. आता तळून झालेला हा घाणा आपल्याला टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या चाळणीत काढून घ्यायचा आहे. इथून पुढील सगळ्या कापण्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही कापण्या एकदम करून घेतल्या आणि एकदम तळल्या तरी सुद्धा चालणार आहे. त्या काही एकमेकांना चिकटत नाहीत आणि चिकटल्या तरी तेलामध्ये सुटतात. किंवा मग 2 पोळ्या लाटून घेऊन त्याच्या कापण्या करून घ्यायच्या आणि त्या तळायच्या आणि मग तिथून पुढे दुसऱ्या कापण्या करायच्या आणि तळून घ्यायच्या. सगळ्या कापण्या करून झाल्या की आषाढ तळणाच्या पहिल्या गोड पदार्थाचा म्हणजे कापण्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे. मग त्या तशाच का किंवा मग चहा बरोबर. पाहताय ना आपल्या कापण्यांना रंग कसा मस्त आलाय आणि आकारही एकदम परफेक्ट झालाय. कापण्यांच्या कडांना भेगा पडल्यात. कापणी तोडली असता पटकन तुटते आणि चुरा देखील होतोय. याचा अर्थ आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत झाल्यात. आवाज ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. झाल्यात ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोड खुसखुशीत पारंपरिक पद्धतीच्या कापण्या करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.